हनुमान प्रसाद चिंचोशी. बर. आणि तुम्ही आता चालक आहेत. तुमचं काय अध्यक्ष अध्यक्ष नाव काय? सुवालाल भागचंद बोरा. बोरा, जैन समाजाचे. आणि तुम्हीच उपाध्यक्ष नाव सांगा की. हा खजिनदार आहे. आणि तुम्ही आम्ही उपाध्यक्ष राजेंद्र लक्ष्मी. नाव येतात का ते? हा येतेच. आणि कसा कसा इतिहास चालू झाला तुमच्या दिंडीचा चिंचोशी? इतिहास हे 5 वर्ष सतत दुसऱ्याच्या दिंडीत चालत होते. बर. मग त्यांना असं वाटलं की गावची आपली दिंडीने आपण चालू करावी. हां, त्यांनी तो प्रस्ताव हे केला, मांडला तुमच्या मांडला. सगळ्या. ते फुलं गेले. हां त्यांनी तुकाराम महाराज यांच्या संस्थेची गाठ घेतली. हां मग ते म्हणले आम्हाला चालक पाहिजे कोणीतरी. हां त्यांनी त्यांचं नाव दिलं तिथं, हां तुकाराम यशवंत जाधव. तुमचंच नाव सांगा, इतरांचं सांगा. तुम्ही आलात नाही इथे. तुकाराम तुमचं नाव सांगा. तुकाराम यशवंत जाधव हे नाव दिलं. हां आणि दिंडी मग इथं आल्यावर, गावात आल्यावर त्यांनी मिटिंग घेतली हां आणि चालू करायची ठरवली आपली दिंडी. हां. आमचे वडील होते टायमाला, वडिलांना त्यांनी प्रस्ताव मांडला. ते आमचे वडील धार्मिक पहिले क्षेत्र पहिल्यापासून तिथं असल्यामुळं ते म्हणले काय हरकत नाही. आणि त्यांनी तो प्रस्ताव मांडला आणि आमचे वडील त्याच्यात 2-4 महिन्यांनी एक्सपायर झाले, अटॅक आला झाला. बर. नाही 1 वर्षांनी. जर राहिले सांगायचं. त्यांची माझी मंदिरात गाठ पडली. हां दररोज सकाळच्या बारी मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला जायचो. त्यांना कळलं होतं कुठून तरी किंवा गावात प्रस्ताव दिलाय दिंडीचा. त्यांनी मला विचारलं म्हणजे दिला का? तर म्हणलं हा. तर म्हणले काय हरकत नाही. तो म्हणलं मी म्हणतात घेण्याच्या वर झालं, पण लय अवघड आहे म्हणलं. एवढं सोपं आहे का? त्याला वर्गणी जमायला पाहिजे, पैसा उभा करायला लागेल. त्यांनी त्यावेळेला मला एकच सांगितलं, रुपया कोणाकडे मागू नका म्हणले, तो काय खर्च येईल ना. मला ते थोडे त्यांचा व्यवसाय काय होता तुमच्या वडिलांचा? त्यावेळेला शेती आणि किराणा दुकान होतं. दुकान आहे तुमचं. ते म्हणले सगळा खर्च त्यावेळेला मी करी. 20 वर्ष. आता आता आम्ही बाहेर गेलो, चाकलला राहिले, हॉस्पिटल झाले, डॉक्टर झाले, व्यापार बदलला गेला. हां. आता किती वर्ष आहे दिंडीत तुमच्या? आता 24 वर्ष. बरं. पायी चालण्याचं कसं काय काय वाटतं? आतापर्यंत आमच्याकडे 3 जबाबदाऱ्या अशा होत्या की मी पुढलं जी मॅनेजमेंट मी करायचं, यांनी दिंडी घेऊन यायचं, दिंडी चालवायचं, नंबरला लावायचं, टाळ येणेकरी येणे बघायचं, आणि मागचं पाणी, तंबू व्यवस्था, बाकी सगळी जबाबदारी त्यांनी सांभाळायची. उपाध्यक्ष. शिक्षकांनी आजपर्यंत कुठल्याही बाबतीमध्ये कसलीच केली नाही. काम स्वतः तंबू ठोकायचे, स्वतः जबाबदारी आज होते. मी सुद्धा अजून भांडीत व्हायचे, आणि हे सुद्धा 5-5 हे काय म्हणतात पताका घेऊन 3 नंबरला लागले. आणि स्वतः सगळं सांभाळून, सगळ्यांना सांभाळून, पुन्हा सगळी भांडणं नाही, तक्रार अशी आजपर्यंत 22 वर्षात झाली, 25 वर्ष ठिकाणची झाली. आता